हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण माननीय उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पाहणार आहोत. तो निर्णय म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपत्तीवर पहिला अधिकार कोणाचा. तर याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा हा निर्णय आहे. तर तो निर्णय काय आहे, संपत्तीचा खरा हकदार कोण आहे, खरा वारसदार कोण आहे, याबद्दल आपण पाहूया माहिती. तर प्रकरण असे आहे की नागपुरातील दिवंगत गोपाळकृष्ण शिवहरे यांना लक्ष्मीकांत आणि श्रीराम ही दोन मुली आणि शैल व संतोष या लक्ष्मीकांत आणि श्रीराम हे दोन मुले आणि शैल व संतोष या दोन मुली होत्या. शैल यांनी लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिषेकला दत्तक घेतले होते. शैल महापालिकेच्या ग्रंथालय विभागात कर्मचारी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर अभिषेकने बँक खात्यामध्ये नॉमिनी असल्याने पैसे काढले, ज्याला इतर वारसदारांनी आव्हान दिले. आता नॉमिनीला खरंच हक्क असतो का, तर न्यायालयाने असेही नमूद केले की नॉमिनीला केवळ बँक खातेधारकाचे अधिकार मिळतात. खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी बँकेतील रक्कम काढू शकतो, परंतु तो त्या रकमेचा मालक होत नाही. ही रक्कम वारसा हक्काने दिली जावी लागते. या प्रकरणात मान्य न्यायालयाने खालच्या न्यायालयांचे निर्णय बदलून सर्व वारसदारांना संपत्तीमध्ये समान वाटा देण्याचा आदेश दिला. तर हा निर्णय मान्य न्यायमूर्तींनी दिलेल्या निर्णयानुसार संपत्तीचे खरे हकदार हे कायदेशीर वारसदारच असतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नॉमिनी व्यक्तीला संपत्तीवर मालकी हक्क मिळत नाही, असा महत्त्वाचा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. थँक्यू.